काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे महायुतीचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाच्या नेत्यांनी अपशब्द वापरल्याने राज्यात काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन केले। सांगलीत मात्र आंदोलनामध्ये गटबाजी दिसून आली। सांगली विधानसभेसाठी इच्छुक असलेले शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी स्वतंत्र आंदोलन केले। याची चर्चा मात्र शहरात रंगली आहे। जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेस कमिटीसमोर जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे सायंकाळी 5 वाजता काँग्रेस कमिटीसमोर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बदनामीकारक, असंस्कृत, असंसदीय आणि हिंसक वक्तव्य केलेला संजय गायकवाड, अनिल बोंडे, रवनीत बिट्टू तर तरवीर सिंग मारवा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि तिरडी मोर्चा आंदोलन करण्यात आले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल असंस्कृत शब्द वापरणारे भाजपाचे केंद्रीय मंत्री तरवीर सिंग मारवा, केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, आमदार संजय गायकवाड यांची पदे रद्द करावीत अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले 2-3 दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद, त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू, कोण म्हणते त्यांच्या जिभेला चटके देऊ, कोण म्हणतंय त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू। अरे चाललंय का या देशामध्ये? आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत, मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य केलेले आहेत। आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे। कार्यकर्ते अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता, त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेत यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन दिलंय। ह्यावरनं हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत। आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक करा, परंतु 4 दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही, याचाही आम्ही निषेध करतोय। आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलीच्या SP कडं आणि सांगलीच्या शहर पोलीस स्टेशनकडं या 4ही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे, अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे, समता या देशामध्ये नांदली पाहिजे, हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांनी राहुल गांधींच्यावर जे नाहक आरोप केलेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो। संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं प्राण देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून 191 कलमाखाली त्यांना अटक करा, अशी आम्ही मागणी करतो। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडत आहेत। विरोधी पक्ष मजबूत करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे, पण सध्या सत्ताधाऱ्यांकडून त्यांनी न बोललेल्या आणि न मांडलेल्या घटनांची माफी मागावी असा गैरसमज पसरवत आहेत। काही भाजपाचे नेते गलिच्छ भाषा वापरतात, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केली आहे। नेते आदरणीय राहुल गांधी यांच्या विरोधात अनिल बोंडे आणि संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो, काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो। खरं म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललंय ते भाजपला बघवत नाहीये, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत। पण देशाची जनता खुली नाही,
हे निवडणुका समोर ठेवून सगळं चाललेलं आहे. त्यामुळे इथली जनता ही त्यांना भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे. कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचं वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणार हे त्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टीका करत आहेत. आज सांगलीत काय आंदोलन? आज सांगलीमध्ये काय आज काय केलं? निषेध केला. आज संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे. नाना पटोलेंच्या आदेशाखाली काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केले.